नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले बघा आळूच्या पानाच्या कुरकुरीत अशा वड्या। इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। आता सर्वात आधी आपण त्यांच्या ह्या ज्या बॅक साईडच्या शिरा आहेत त्या सुरीच्या साहाय्याने काढून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपल्याला याच्या शिरा ह्या काढून घ्यायच्या का, म्हणजे ह्या शिरा जर आपण काढल्या तर आपल्याला त्याच्या वड्या बनवताना ह्या शिरांचा त्रास होणार नाही। पान जर मोठं असेल तर बघा ह्या साईडची शिरा आपल्याला त्यांच्या पानाच्या काढून घ्याव्या लागतील। पानांचा शिरा काढून झालेले आहेत। आता त्यांना आपल्याला असं लाटण्याने लाटून घ्यायचं, म्हणजे अगदी बारीक शिरा ज्या असतील त्या शिराही आपल्याला त्यांची वड्या बनवताना त्रास देणार नाही। असे आपण सर्व पानं पोलपाट लाटण्यावर लाटून घेऊया। पान रेडी झालेले आहे। आता बघा आपण पीठ भिजवून घेऊया। त्याच्याकरता बघा मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया। इथं पीठ भिजवण्यासाठी मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्ध्या वाटी आपण तांदळाचं पीठ ऍड करूया। चवीनुसार हळद ऍड करूया। चवीनुसार इथे मी जिरे पूड घेतलेली आहे। तुम्ही जिरे मसाल्यामध्ये जरी बारीक केलं तरी चालतं। थोडंसं चवीनुसार तिखट ऍड करूया, कारण तिखट ऑलरेडी आपण टाकलेलं आहे। अर्धी वाटी तीळ ऍड करूया आणि इथे मी थोडासा गूळ बारीक केलेला आहे, तो बारीक केलेला गूळ ऍड करूया। अर्ध्या लिंबाचा रस ऍड करूया। चवीनुसार मीठ ऍड करूया आणि आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला याच्यामध्ये ऍड करूया आणि याला छान भिजवून घेऊ। भिजवून घेताना बघा आपल्याला बेसन, आपण जसं वड्यांसाठी बेसन भिजवतो तशा प्रकारे भिजवायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पिठामध्ये पाणी टाकत हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता आपण पानांवर हे पीठ लावूया। आता पूर्ण पानाला आपण हे पीठ अशा प्रकारे लावून घेऊया। अशा प्रकारे आता याच्यावर आपण दुसरं पान ठेवूया। याला छान अशी थिक लेअर आपण पिठाची लावून घेऊया। आणखी तिसरं पान आपण याच्यावर ठेवूया। जितके जास्त पान आपण एकमेकांवर ठेवू तेवढी जाड आणि लेअरयुक्त वडी आपल्याला मिळणार आहे। आता यांना आपण अशा प्रकारे बघा छान वळवून घेऊया। आता परत वळवताना आपल्याला प्रत्येक याच्यावर त्यांना पीठ लावत जायचं आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ती छान जाडसर अशी होईल। बघा वडी तयार झालेली आहे। आता मी तर चाळणी मला तेल लावलेलं आहे। अशा प्रकारे आपण सर्व वड्या बनवून चाळणीमध्ये ठेवून घेऊया। पानाला पीठ लावून झालेलं आहे। आता बघा इथे मी पातेल्यामध्ये पाणी तापवलेलं आहे, त्याच्यावर चाळणीमध्ये आपण यांना बनवून वाफवून घेऊया। वड्या वाफवून झालेल्या आहेत। आता यांना आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया। हे बघा पानं आपली पूर्ण थंड झालेली आहेत। आता याची आपण छान वड्या बनवून घेऊया। वड्या कापून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता वड्यांना किती छान अशी लेअर पडलेली आहे, त्याच्यामध्ये पीठही छान भरलं गेलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे पूर्ण पानांच्या वड्या कट करून घेऊया। इथं आपल्या सर्व वड्या कापून झालेल्या आहेत। आता यांना छान असं डीप फ्राय करून घेऊया। तेल तापलेलं आहे छान। आता थोड्या वड्या टाकून याच्यामध्ये डीप फ्राय करून घेऊया। दोन्ही साईडने छान डीप फ्राय करून घेऊया, म्हणजे ते वड्या अगदी कुरकुरीत अशा होतात। आपल्या वड्या छान अशा ब्राउनिश होईपर्यंत मी तळून घेतलेल्या आहेत। अशाच आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत। इथं आपल्या आळूच्या वड्या पूर्णपणे डीप फ्राय करून झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता आपल्या वड्या खूप छान खमंग आणि खुशखुशीत झालेल्या आहेत। बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। सर्वांनी माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। बाय।